वसई विरार महापालिकेतून 53 गावं वगळण्याची मागणी करणाऱ्या जन आंदोलन समितीच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं। काही गावांमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये बसेस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली। या गावांमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीमारही केला। तर या प्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आमदार विवेक पंडित यांनी उपोषण मागे घेतलं। महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध करणाऱ्या जनआंदोलन समितीच्या आंदोलनाला वसई भागात असं हिंसक वळण लागलं। वाघोली गावात संतप्त जमावानं 2 बसेस फोडून त्या जाळण्याचा प्रयत्न केला। यावेळी जमावानं पोलिसांवरही दगडफेक करत डीवायएसपींच्या गाडीचीही तोडफोड केली। यानंतर पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी लाठीमार केला। रस्त्यांवर उतरलेल्या कार्यकर्त्यांबरोबरच घरात घुसून पोलिसांनी काही ग्रामस्थांवर अमानुषपणे लाठीमार केला। पोलिसांनी घरात घुसून नागरिकांना बाहेर काढून त्यांना मारहाण केली। महापालिकेतून 53 गावं वगळण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आमदार विवेक पंडित यांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना पोलिसांनी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवलं। पंडित यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास समर्थकांनी विरोध केल्यानं पोलिसांनी याही ठिकाणी लाठीचार्ज केला। यात महिलांसह 60 ते 70 कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वसई विरार प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासन देत या संबंधात 15 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचं सांगितलं। तसंच त्यांनी विवेक पंडित यांना फोन करून त्यांच्याशीही चर्चा केली। यानंतर विवेक पंडित यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। परंतु अशी भूमिका त्यांना घेणं चुकीचं आहे। त्यांना मी थोडं समाधानाने त्यांनी घेतलं पाहिजे। एवढा काही उपोषणाला जाऊन टोकाची भूमिका करणं योग्य नाहीये। तर ठीक आहे, त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे, परंतु सर्वपक्षीय लोकांना विश्वासात घेऊन तो निर्णय 15 दिवसाच्या आत घेण्याची माझी तयारी आहे। म्हणून त्यांनी उपोषण सोडलं पाहिजे असं म्हणणं आहे। आमरण उपोषण किंवा अहिंसक मार्ग हा सुद्धा सरकारला मान्य नाही। याचं हे द्योतक याच्या इतकं दुसरं कुठलं असेल असं वाटत नाही। आणि आता पोलिसांनी जो हिंसाचार केलाय त्या हिंसाचाराला अधिक तीव्रता येऊ नये आणि माझ्या जनतेचं संरक्षण व्हावं यासाठी मला त्या आवश्यक असल्यामुळे मी हे आंदोलन स्थगित करतोय। प्रवीण, मला एक सांगा की आज ज्या पद्धतीने या आंदोलनाला एक हिंसक वळण लागलेलं आपण पाहिलेलं आहे आणि अर्थात पोलिसांनी घरोघरी घुसून मारहाण केलेली आहे, काय तुम्हाला म्हणता येईल पोलिसांच्या या स्टँडविषयी आणि पोलिसांना इतकं चिडायला लावण्यासारखं नेमकं या आंदोलनात काय झालं? प्रदीपजी, पोलिसांचं ब्रीदवाक्य सांगितलं सदरक्षणाय खलनिग्राय, परंतु या वाक्याला काळीमा फासणारं कृत्य वसईत पोलिसांनी केलेलं आहे। अमानुषपणे घरात घुसून तरुणांना, वृद्ध नाही बघितले, महिला नाही बघितले, अमानुषपणे घरात घुसून कोणाच्या बेडरूममध्ये घुस, कोणाच्या हॉलमध्ये घुस, कारण नसताना घुसून मारहाण केलेली आहे। आणि आज सकाळी देखील विवेक पंडित यांचं शांततेतपणे आंदोलन सुरू होतं। अचानक त्यांची प्रकृती खालावली। असं असताना त्यांना शांततेच्या मार्गाने हॉस्पिटलमध्ये नेता येत होतं, परंतु असं असताना देखील विनाकारण आंदोलनकर्त्यांवर पाण्याचे फवारे मारायचे, आदिवासी महिलांवर पाण्याचे फवारे मारायचे, ही कुठली लोकशाही असं लोकांमध्ये एक पुढे मला एक सांगा, याचा अर्थ शासनाने या 53 गावं जी आहेत तिथले जे गावकरी आहेत ज्यांचा या महापालिकेत समाविष्ट होण्याला विरोध आहे यांचं आंदोलन तुम्ही चिरडून काढा अशा तऱ्हेचे आदेश जणू काही मंत्रालयातून त्या पोलिसांना दिले गेलेत असं तुम्हाला म्हणायचंय? नक्कीच प्रदीपजी, आपल्याला असं म्हणता येईल, कारण 4 दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे। कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही। असं असताना 2000च्या वर पोलीस बल इथे मागवण्यात येतं, कारण नसताना शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे, परवानगी घेऊन केलेलं आहे। कारण याचं कारण असं म्हणता येईल की असा 24 तासाच्या आधी बातमी आलेली आहे की काल मुख्यमंत्र्यांच्या नावाने इथे काहीतरी घोषणा दिल्या होत्या आंदोलनकर्त्यांनी आणि कुठेतरी ही बाब मुख्यमंत्र्यांना लागली असावी आणि त्याचाच एक उद्रेक म्हणून की काय पोलिसांना असा आदेश मिळाला होता। आज या घटनेमुळे संपूर्ण वसई तालुक्यांमध्ये पोलिसांमध्ये एवढा नाराजीचा सूर पसरलेला आहे। माझ्या सोबत आहेत अनेक लोक, आपण त्यांच्याशी बोलूया। प्रदीपजी, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया? मला प्रवीण, आज जी घटना झाली, आज वसईमध्ये जी पोलिसांनी जी क्रूर पद्धतीने लोकांना मारहाण केलं, मी तिथे स्वतः हजर होतो। पोलिसांकडे 2000चा फौज पाठवता आणि तिथे जेमतेम 200 लोक होते। जर असं होतं
पोलिसाकडे एवढा फोर्स होता तर त्यांनी कडक करून विवेक पंडितांना हलवायला पाहिजे होतं, पण तसं केलं नाही. आणि ज्या पद्धतीने हे मारहाण केली, मी खास G24 तासचं अभिनंदन करतो की लोकांना कसं घराबाहेर काढून मारलं गेलं हे त्यांनी चित्रण दाखवलं. आणि जे सरकार महात्मा गांधीजीच्या नावाने शिमगा करतं, लोकशाहीच्या गप्पा करतं, आज त्यांनी लोकशाही कशी महाराष्ट्रात तुडवली जाते, बायांना कसं मारलं जातं हे दाखवलं. आणि या घटनेचा पोलिसांना आदेश देणारा बोलवता धनी कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि याचं उत्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना द्यावं लागेल. तुम्ही काय सांगाल याबद्दल? आजचं पोलिसांचं वर्तन पाहिलं तर असं स्पष्ट दिसतं की ब्रिटिशांना लाजवणारं असं एक महान नीच असं कृत्य पोलिसांनी केलेलं आहे. परंतु पोलीस हे मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय असं ब्रीदवाक्य छातीवर मिरवत असले तरी आज त्यांनी कोणत्या खलांकडून सुपारी घेतली होती आणि त्यांनी म्हणून विवेक पंडितांचं अतिशय शांततापूर्ण पद्धतीने आणि अहिंसक पद्धतीने चाललेलं 4 दिवसाचं आंदोलन चिरडून टाकण्याची सुपारी त्यांनी कोणाकडून घेतली असावी असं वाटण्या इतकी लाजिरवाणी अशी ही घटना पोलिसांकडून घडलेली आहे. प्रदीपजी, आपण ऐकू शकता लोकांच्या कशा निश्चित. प्रकारे तीव्र भावना आहेत. कारण मला एक सांगा की विवेक पंडित यांनी उपोषण जे मागे घेतलेले, मुख्यमंत्री त्यांच्याशी बोललेले आहेत. विवेक पंडितांनी आता हे उपोषण मागे घेतल्यानंतर याचा पुढं काय होणार, या संपूर्ण आंदोलनाचं पुढं काय होणार, काय चित्र लोकांच्या डोळ्यापुढे आहे? कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आपण घेऊ आणि त्यामध्ये हे आपण प्रकरण तडीस नेऊ असं म्हटलेलं आहे. पण सर्वपक्षीय बैठकीतून काय नेमकं निष्पन्न होऊ शकतं, हे जे आंदोलन करतायत यांच्याशी त्याबद्दल आपली बोलणी झाली आहेत का? नाही, सुरुवातीला विवेक पंडित यांनी येत्या 10वी 12वीच्या परीक्षा डोळ्यापुढे 15 दिवसाची स्थगिती दिली आहे आणि मुख्यमंत्री यांनी देखील सांगितलेले आहे. परंतु 8 महिन्यापूर्वी जेव्हा हे आंदोलन झालं होतं त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री नितीन राऊत हे वसईमध्ये आले. त्यांनी सांगितलं की आम्ही गावं वगळू असं आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिलं होतं आणि हे झाल्यानंतर देखील त्यांनी गावं वगळली नाही. म्हणजे सरकार कुठेतरी विवेक पंडितांची आणि गावकऱ्यांची दिशाभूल करत आहे. हे आंदोलन थांबवण्यासाठी आश्वासन असावं असं सध्या गावकऱ्यांना वाटतंय. परंतु येत्या 15 दिवसात जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय नाही घेतला तर प्रदीपजी हे गावकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि आपल्या न्याय हक्कासाठी पुन्हा ते 53 गावे महापालिकेतून वगळलीच पाहिजे त्यासाठी लढतील. प्रदीपजी, विवेक पंडितांनी आता म्हटलेलं आहे की माझ्यामुळं लोकांना त्रास होऊ नये म्हणून या क्षणाला मी उपोषण मागे घेतोय, कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आश्वासन दिलंय. माझा तुम्हाला नेमका प्रश्न असा आहे की या सर्वपक्षीय बैठकीतून विवेक पंडित आणि हे जे 53 गावातले जे गावकरी आहेत त्यांना योग्य, त्यांना साजेसा निर्णय होण्याची शक्यता त्यांना वाटतेय का? जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सर्वपक्षीय बैठक होणार आहे त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असतील आणि यामध्ये विवेक पंडितांची मागणी एकच आहे की मी मागे सरणार नाही, 53 गावे ही वगळलीच पाहिजे. आता यावर इतर राजकीय पक्ष काय सांगतात ते आपल्याला बघावं लागेल, कारण यावर सत्ताधारी वसई विकास मंडळ आहे की त्यांना देखील या गावांबद्दल काय निर्णय आहे की त्यांना या महापालिकेची गावं हवी आहेत की नाही आहे. यावर शिवसेना आहे, बीजेपी यांची देखील मतं जाणता येतील. परंतु ज्यावेळेला ही सर्वपक्षीय बैठक बसेल त्यावेळेला सर्वच पक्षाचे प्रमुख आपली भूमिका मांडतील आणि जनमताचा कौल तर जनतेने दिलेला आहे. त्यावेळी सर्व पक्षाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल, त्यानंतरच हे स्पष्ट होईल. पण सर्वपक्षीय आपण बैठक घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर आणि ज्यानंतर पंडितांनी आपलं उपोषण मागे घेतले म्हणल्यानंतर आंदोलनकर्त्यांची काय प्रतिक्रिया तुम्हाला जवळून ऐकायला मिळालेली आहे? आंदोलनकर्त्यांमध्ये एक थोडासा उत्साह आहे की कुठेतरी आपलं हे आंदोलन यशस्वी झालेले आहे. पोलिसांनी बळाचा वापर केला परंतु त्या बळाला आंदोलनकर्ते घाबरले नाही, त्यांनी देखील तोडीसोड उत्तर दिलेलं आहे. आणि शेवटी हा लढासाठी वर्षभर चालू आहे. जर लोकांना महापालिकेत समाविष्ट व्हायचं नाही, एक साधीशी गोष्ट आहे प्रदीपजी की लोकांना त्या महापालिकेत जायचं नाहीये, तर मग सरकार जबरदस्ती का करत आहे? आणि मला शेवटी एक सांगा की हे संपूर्ण आंदोलन झालं त्यानंतर पंडितांनी उपोषण पण मागे घेतलं, याचा संपूर्ण आज दिवसभराचा जर आपल्याला लेखाजोखा मांडायचा झाला तर थोडक्यात या आंदोलनाची आजच्या घडीला, या घडीला फलश्रुती काय झाली असं तुम्हाला म्हणता येईल? फलश्रुती अशीच म्हणता येईल की कुठेतरी पंडित यांचा एक विजय झालेला आहे. कारण पंडित यांनी गेले 4 दिवस आमरण उपोषण केलं होतं. अनेक त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला, रेवती गायकवाड येऊन गेल्या, उद्धव ठाकरे यांनी फोन केला. उद्धव ठाकरे विवेक पंडित ठाम होते की जोपर्यंत 53 गाव वगळली जात नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी जे आज आश्वासन दिले पंडित यांना त्यावरून कुठेतरी एक दिलासा मिळतो की ही गावं वगळली जातील. परंतु आता प्रत्यक्षात काय होईल हे बैठकीनंतरच समजेल. प्रदीपजी, प्रवीण, ही माहिती दिल्याबद्दल आभार. प्रवीण नलावडे आमचे वसईचे प्रतिनिधी.